सर्वप्रथम हे जी काही घटना घडलेली आहे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कारण आज मराठवाडा आणि धाराशिव मध्ये जी परिस्थिती आहे या परिस्थितीची जाण असताना सुद्धा कीर्ती पुजार नावाचा हा जो कोणी जिल्हाधिकारी होता त्याने जे काही आपल्या कीर्तीचे धिंडवडे उडतील असं कृत्य केलेलं आहे, असंवेदनशील असं वर्तन त्याने केलेलं आहे, याचा निषेध मी सुद्धा करतो आणि अख्खा महाराष्ट्र करत आहे. हे कृत्य त्याने केलं नाही पाहिजे होतं, तरी त्याच्या हातून ते घडलेले. आणि आपण ज्याप्रमाणे म्हणालात की याच्यावरती सरकारतर्फे कोणीच काही का बोलत नाही, तर त्याच्याबद्दल त्याचं उत्तर हे आहे की खुद्द महसूल मंत्री बावनकुळेजी यांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिलेला आहे की त्या जिल्हाधिकाऱ्याने जर अशी कृती केली असेल तर त्या कृतीचा आम्ही रिपोर्ट मागवलेला आहे आणि रिपोर्ट आल्याबरोबर त्याच्यावरती कडक शासन म्हणजे कडक कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सुद्धा त्या शब्दात सांगितलेले, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्याचा रिपोर्ट गेलेला. त्यामुळे तुम्ही हे समजू नका की त्याला सोडलं जाईल. अशी बेजबाबदार कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला शासन हे घडलंच पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. राहिली गोष्ट दुसरी की आता अमोल मातेले जी युवा प्रवक्ते आहेत त्यांनी त्यांचं जे काही कर्तव्य होतं विरोधात बोलायचं ते त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांची मला कीव आली, पण नंतर मग माझं दुसरं मन म्हणतं की जाऊ दे, बोलू दे, त्याचं कामच आहे ते विरोधात बोलणं हे. आता पहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे 2 दिवसाच्या 3 दिवसांचा दौरा करून तिकडची संपूर्ण माहिती घेऊन कलेक्टर असो, तहसीलदार असो, तलाठी असो, सर्वांशी बोलणी करून सर्वांना तात्काळ रिपोर्ट सुद्धा बनवायचे आदेश दिलेले आहेत. आणि रिपोर्ट तुम्हाला मिळत नसतील तर ड्रोनद्वारे जे घेतलेत, आम्ही स्वतः जी पाहणी केली त्याचे सुद्धा रिपोर्ट आम्हाला दिले, तरी त्याच्यावरून सुद्धा त्यांना जी काही नुकसान भरपाई ती दिली जाणार आहे. कोणाची भरपाई अडवली जाणार नाहीये. त्यानंतर मुख्यमंत्री सगळा हा अहवाल घेऊन, सगळी माहिती घेऊन स्वतः ते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना जाऊन भेटले. स्वतः जाणं याकरता गरजेचं असतं की त्या गोष्टीची काय तीव्रता आहे, काय महत्व आहे. जोपर्यंत त्या राज्याचा मुख्यमंत्री जात नाही तोपर्यंत पंतप्रधानांना त्याची कल्पना येत नाही. आता ज्याप्रमाणे मातेले यांनी म्हटलं की नाही VC द्वारे घेतलं पाहिजे होतं फोनवर, अरे देशाचा मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांशी असं नाही आपण इथून मदत मागू, ती मदत मिळणार सुद्धा नाही तुम्हाला. मग त्याकरिता आपल्याला खुद्द जायचं असतं, तिथे लढा द्यायचा असतो आणि जास्तीत जास्त मदत कशी आपल्या राज्याला मिळेल, आपल्या राज्यातील आपत्तीग्रस्तांना कशी मिळेल याकरिता तिकडे ते गेले होते.